प्रचंड झालेलं आहे। तसं पाहिलं तर मराठवाडा हा साधारणतः आपण अवर्षणग्रस्त भागामध्ये धरतो। यावेळेला आकृत झालं, पाणी एवढ्या प्रचंड प्रमाणावरती आलं की अनेक ठिकाणी बांधारे वाहून गेले, शेत जमिनी वाहून गेल्या, इलेक्ट्रिक पोल विल म्हणजे जमीन खरडून गेली, सगळं आयुष्य वाहून गेलं। अशा संकटात शेतकरी सापडलाय। एकतर शेतकरी अहोरात्र मेहनत करून जे काही पिकवतो त्याला योग्य भाव मिळत नाही, हमी भाव मिळत नाही। सरकार हमी भाव जाहीर करतं आणि खरेदी केंद्र फार उशिरा सुरू करतं, त्याच्यामुळे शेतकऱ्याला त्याच्या एका काय शब्द नेमका वापरायचा, कारण घर चालवावं लागतं, म्हणून मिळेल त्या भावामध्ये व्यापाऱ्यांना त्याचं पीक विकावं लागतं। मग कापूस असेल, सोयाबीन असेल, काही असेल, आणि त्याच्यानंतर मग खरेदी केंद्र सुरू होतात। यावर्षी तर हाती पीकच लागलं नाही, संपूर्ण जमीन खरडून गेली, घरदारं वाहून गेली, वया पुस्तकं, गुरं ढोरं सगळं, म्हणजे काही असं राहिलंच नाही। मला असं वाटलं होतं की हे सरकार, ज्या सरकारने निवडणूक प्रचारामध्ये जाहीर केलं होतं, देवेंद्र फडणवीसांची क्लिप मी काल परवाकडे ऐकवली की हे सरकार आल्यानंतर 7/12 कोरा करणार, आत्ताच ती वेळ आहे 7/12 कोरा करण्याची। पण आता दिसते ते वेगळंच काहीतरी आहे, ते मुहूर्त शोधत बसलेत। आता मधल्या काळामध्ये एक आंदोलन उभं झालं का केलं होतं देव जाणे, पण त्यांना आता जूनचा मुहूर्त दिलाय। आपण येता जाताना आता बघाल तर शेतकरी बिचारे असहाय्यपणाने त्यांच्या परत पुढच्या रब्बीच्या पिकाच्या हंगामाच्या कामाला लागलेले आहेत। मग आत्ता पंचनामे अजून झालेले नाहीत। आत्ता पंचनामे करायला जर का पथक गेलं, केंद्राचं पथक आलं कधी, गेलं कधी, कोणालाच कळलं नाही, तर काय रिपोर्ट देणार? कारण आता येताना आपण वळण इकडे घेण्याच्या आधीच बघितलं की शेतकरी त्याचं काम करतोय। मग आपण जर का पथक म्हणून गेलो तर काय बघणार? नाही, सगळं व्यवस्थित आहे, शेतकरी कामाला लागले, नुकसान भरपाई मिळणार कशी? पीक विमा ही सुद्धा एक मोठी थट्टा आहे, कारण त्यातले महत्त्वाचे ट्रिगरच काढून टाकले। आणि मी जे कागद सुद्धा दाखवले, कोणाला 6 रुपये, कोणाला 3 रुपये, कोणाला 2 रुपये, कोणाला 21 रुपये, म्हणजे नुकसान भरपाई तर दूर, कर्ज डोक्यावरती चढलंय। रब्बीचं कर्ज हे मिळणार की नाही मिळणार, त्याच्यासाठी परत गहाण काय टाकणार? खरडून गेलेली जमीन बँक गहाण म्हणून स्वीकारणार का? आणि आधीच ती गहाण जर टाकलेली असेल तर दुबार पेरण्यासारखी दुबार गहाण घेणार का? म्हणजे काय प्रश्नातून प्रश्न निर्माण होत आहेत। म्हणून मी ज्या वेळेला त्यांनी जूनचा मुहूर्त काढला त्या